हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघूयात की कटाची आमटी म्हणजे येळवणीची आमटी कशी बनवायची। तर अगोदर 2 मोठे कांदे उभे चिरून घ्यायचे आणि खोबरं खिसून घ्यायचं, ओलं खोबरं। मग ते तव्यामध्ये अगोदर कांदा चांगला भाजून घ्यायचा आणि तो थोडासा लालसर झाला की मग खिसलेलं ओलं खोबरं घालायचं आणि हे पण दोन्ही एकत्र चांगलं भाजून घ्यायचं। मग अद्रक घ्यायचं खिसून किंवा कापून, मग कोथिंबीर, लसूण घ्यायचं आणि 2 मोठे टोमॅटो घ्यायचे कट करून। ते सगळं एकत्रितपणे मिक्सरमध्ये घालायचं आणि पाणी घालून याचं बारीक वाटण करून घ्यायचं। मग जी शिजवलेली हरभऱ्याची डाळ आपण ठेवली ती ह्याही पण पाणी घालून वाटून घ्यायची। मग एक पातेलं घेतलं, ह्याच्यामध्ये तेल घातलं आणि तेल चांगलं गरम होऊ दिलं। मग तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये घातली मोहरी आणि मोहरी चांगली फुटली की मग ह्यात घातलं जिरं आणि मग घातलं कढीपत्ता आणि मग घातलं लसूण आणि हे सगळं एकत्रितपणे हलवून घेतलं चांगलं। लसूण थोडासा लालसर रंगावर येईपर्यंत हलवून घ्यायचा, बघा अशा प्रकारे। मग ह्याच्यामध्ये जे काही आपले घरगुती मसाले आहेत, हे म्हणजे लाल मसाला जो आपण घरी बनवतो, मग हा घातला आम्ही प्रत्येकी 2-2। इथं घातली 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर, 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 2 चमचे हळद आणि हे एकत्रितपणे हलवून घेतलं चांगलं। मग घातलं इथे चिकन मसाला, जे की लहान पाकिट असतं ते घातलं। मग घातला गरम मसाला, ह्याने खूप छान आमटीला चव येते आणि मग ते चांगलं एकत्रितपणे हलवून घेतलं। मग जे हिरवं वाटण आपण वाटून घेतलं होतं हे घातलं आणि मग जे आपण डाळ वाटून घेतली होती, हरभऱ्याची शिजवलेली डाळ, ही पण लगेच ह्याच्यामध्येच घालून घ्यायची, म्हणजे ती एकत्रितपणे चांगली भाजली जाते मसाल्याबरोबर व एकजीव होते। हा मसाला असं चांगला हलवून भाजून घ्यायचा। मग घालायचं ह्याच्यामध्ये मीठ व तो झाकण ठेवून चांगलं भाजल्यानंतर बघा त्याला किती छान तेल सुटलंय आणि मग जे येळवणीचं पाणी ठेवलं होतं हे आपण त्या आमटीमध्ये घालून घ्यायचं, जे की हरभऱ्याची डाळ शिजवलेलं होतं। तर फ्रेंड्स, आमटीला चांगली उकळी आल्यानंतर बघा किती छान कट आला आमटीला। तर कसं वाटलं व्हिडिओ? थँक्यू फ्रेंड्स, बाय बाय।